जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. अलिबाग ट्रिप ताज हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणी फैजलवर कशी भाळली, चिठ्ठीतून सगळी लव्ह स्टोरी समोर आली. 8 मार्च रोजी मुंबईच्या ॲटॉप हिल परिसरात स्तुती सोनवणे नावाच्या एका डॉक्टर तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला होता. आता तिची लव्ह स्टोरी सगळी समोर आली आहे. मुंबईतील ॲटॉप हिल परिसरात घडलेली डॉक्टर स्तुती सोनवणे यांची आत्महत्या आणि त्यामागील टॉक्सिक लव्ह स्टोरी अत्यंत धक्कादायक आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. डॉक्टर स्तुती सोनवणे आत्महत्या प्रकरण. अलिबाग ट्रिपमध्ये ताजमधील बर्थडे आणि एका टॉक्सिक प्रेमाचा भीषण अंत झाला. मुंबईच्या गजबजलेल्या ॲटॉप हिल परिसरात 8 मार्च 2026 रोजी एक अशी घटना घडली आहे ज्याने संपूर्ण वैद्यकीय शास्त्र आणि समाज शांत झाला आहे. एका उच्च शिक्षित डॉक्टर तरुणीने जे आयुष्य रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी वाहिले होते, तिने स्वतःच्याच आयुष्याचा शेवट केला. डॉक्टर स्तुती सोनवणे या तरुणीने राहत्या घरातच स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. तर सुरुवातीला हे केवळ नैराश्यातून घडलेले पाऊल वाटत असतानाच पोलिसांना एक 6 पानाची सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीने एका अशा प्रेमप्रकरणाचा उलगडा केला ज्याची सुरुवात स्वप्न होती, पण शेवट मात्र अत्यंत क्रूर आणि गुदमरणारा ठरला. डॉक्टर स्तुती आणि फैजल खान यांची पहिली भेट ही मुंबईतील दादर येथे झाली होती. सुसाईड नोटमध्ये स्तुतीने या पहिल्या भेटीचा अतिशय भावूक उल्लेख केला आहे. दादरच्या चौपाटीवर आणि परिसरात बराच वेळ फिरणे, मनमोकळ्या गप्पा मारणे आणि एकत्र चहा घेणे इथून त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. फैजलचा स्वभाव सुरुवातीला अत्यंत मावळूक आणि काळजी घेणारा वाटला. स्तुतीला वाटले होते की तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला. या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमातही झाले. कोणत्याही तरुणीला आपले आयुष्य खास वाटावे असे स्वप्न असते. फैजलने नेमका याच गोष्टीचा फायदा घेतला. स्तुतीच्या वाढदिवसादिवशी त्याने तिला मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये नेले. त्याने स्वतःची खोली सजवली होती. स्तुतीने चिठ्ठीत लिहिले आहे की ताज हॉटेलमध्ये गेलेला तो बर्थडे मी कधीच विसरू शकत नाही. कोणीतरी मला इतकं खास वागेल याची मी कधीच कल्पनाही केली नव्हती. या एका घटनेमुळे स्तुतीला फैजलवरील विश्वास आणि प्रेम कधीच घट्ट झाले. तिला वाटले की हा व्यक्ती तिच्यासाठी काही करू शकतो. त्याच्या प्रेमाच्या सुरुवातीच्या काळात अनेक आनंदाचे क्षण आले. अलिबागला केलेली ट्रिप, मुंबईच्या रस्त्यावरून केलेली बाईक राईड्स, दर रविवारी होणाऱ्या भेटी आणि एकत्र बनलेले डान्सचे रील्स हे सर्व एखाद्या चित्रपटासारखे सुरू होते. बॅडमिंटन खेळताना घालवलेले क्षणही स्तुतीने आपल्या चिठ्ठीत आठवणी म्हणून जपले होते. पण हे सर्व क्षण म्हणजे आगामी वादळापूर्वीची शांतता होती हे तिला जेव्हा कळले. जसजसा काळ पुढे गेला तसा फैजलचा खरा चेहरा समोर येऊ लागला. त्याला स्तुती प्रेम समजत होती ते हळूहळू एका छळात रूपांतरित झाले. स्तुतीचे
आपल्या चिठ्ठीत फौजलच्या पुरुषी अहंकाराचा वारंवार उल्लेख केला आहे. फौजल तिला सतत कमी लेखत असे, तिचा अपमान करत असे, छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडणे आणि तिच्यावर मानसिक दडपण आणणे हा त्याचा रोजचा स्वभाव झाला होता. स्तुतीने चिठ्ठीत एक भीषण सत्याचा उलगडा केला आहे. तिला फौजलकडून मारहाण होण्याची सतत भीती वाटत होती. तिने लिहिले आहे की जर मी तुझ्यासमोर असते तर तू मला नक्कीच मारलं असतं. इतकेच नाही तर फौजल नात्यात प्रामाणिक नव्हता. रिलेशनशिपमध्ये असतानाही फौजलच्या मोबाईलमध्ये डेटिंग ॲप्स होते. तो इतर मुलींशीही संवाद साधत असत, ज्यामुळे स्तुतीला मानसिक त्रास होत असे. फौजलला दारू आणि सिगारेटची प्रचंड व्यसन होते, ज्यामुळे त्याचा राग अधिकच जास्त व्हायचा. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारा भाग म्हणजे स्तुतीच्या मित्रमैत्रिणी तिला दिलेला इशारा. फौजलचा स्वभाव आणि त्याचे रागीट वागणे पाहून तिचे मित्र तिला मस्करीत म्हणायचे, आम्हाला तुझं शरीर फ्रीजमध्ये पाहायला आवडणार नाही. हे वाक्य थेट श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण करून देणार होते. तेव्हा स्तुतीला वाटायचे की तिचे मित्र चुकीचे बोलत आहेत. पण मृत्यूच्या दारात उभं असताना तिला जाणीव झाली की तिचे मित्र बरोबर होते. फौजलसोबत राहणे हे तिच्या जीवावर बेतू शकले असते, ही भीती तिला सतत सतावत होती. 8 मार्च रोजी तिच्या घरात कोणीच नव्हते. तेव्हा स्तुतीने स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतले. मनातील सर्व वेदना, फौजलने केलेला छळ आणि तुटलेली स्वप्ने तिने 6 पानाच्या सुसाईड नोटमध्ये उतरवली. त्यानंतर ओढणीने गळफास लावून तिने आपले जीवन संपवले. एका डॉक्टर तरुणीला, जिला इतरांचे दुःख समजून घेण्याची सवय होती, तिला स्वतःचे दुःख सहन करणे कठीण झाले. स्तुतीच्या पालकांनी या प्रकरणी फौजल खानविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सुसाईड नोट हस्तगत केली असून त्या आधारे तपास सुरू केला आहे. आत्महत्येचं प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. स्तुतीच्या मोबाईलमधील चॅट्स, फोटो आणि रील्स यावरून यांच्या नात्यातील चढ-उतार शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. डॉक्टर श्रुती सोनवणे यांची ही कथा केवळ एका आत्महत्येची कथा नाही, तर ती आजच्या काळातील टॉक्सिक रिलेशनशिपचा एक गंभीर इशारा आहे. उच्च शिक्षित असूनही व्यक्ती मानसिक छळाला बळी पडू शकते. मित्रमैत्रिणी किंवा जवळच्या व्यक्ती जेव्हा जोडीदाराबद्दल इशारा देतात तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जर नात्यात हिंसा, अपमान किंवा मानसिक छळ होत असेल तर वेळीच बाहेर पडणे किंवा कायदेशीर मदत घेणे आवश्यक आहे. स्तुतीच्या 6 पानाच्या चिठ्ठीने फौजलचा बुरखा फाटला आहे, पण एका कर्तृत्ववान डॉक्टर तरुणीला आपण कायमचे गमावले आहे. ही घटना समाजाला विचार करायला लावणारी आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.